नमस्कार, माज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी आहे मस्त अशी चायनीज भेळची. तर मुलांच्या आवडीची आपल्या आवडीची अशी ही चायनीज भेळ करायची आपल्याला आणि झटपट होणारी, जास्त वेळ लागत नाही. तर बघा ह्याच्यासाठी आपण घेतलेले काय काय आहे ते बघूया साहित्य. तर मी 4 प्लेट तरी भेळ करायची आपल्याला चायनीज भेळ. त्यासाठी तर नूडल्स ज्या आहेत ते तळलेलेच घेतलेले आहेत मी. हे बघा रेडीमेड मिळतात हे तळलेले नूडल्स फ्राय केलेले. तर ते घेतलेले तुम्ही. जर तुमच्याकडे नाही आहेत तर मग काय करायचं, नूडल्स आहेत ते आपण नेहमी शिजवतो तसे शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं, 2 ते 3 चमचे, आणि ते कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे. म्हणजे हे नूडल्स आहेत ना असे होतात. पण हे रेडीमेड मिळतात तर एवढी म्हणजे एवढं काही करायची गरज नाही आपल्याला. डिमार्टमध्ये सुपर मार्केटमध्ये हे मिळतातच पुढे आता, आणि सगळे जण खातात त्यामुळं मिळतातच. अगदी तुम्हाला किराणा दुकानात सुद्धा हे नूडल्स आहेत ते मिळतील बघा. तर चला याशिवाय आपल्याला याच्यामध्ये काय घालायचं बघा, जे चायनीजमध्ये पडतात तेच सगळ्या भाज्या पडतात ह्याच्यामध्ये. तर कोबी आहे, खूप सारं नाही घालायचं याच्यामध्ये, भाज्या खूप रेलचेल करून नाही घालायच्या, थोडंसं घालायचं. 1 शिमला मिरची घेतलेली आहे, कोबी घेतलेला मी एवढा, गाजर घेतलेले. आता ह्याच्यातलंही मला जास्त वाटलं तर मी ह्यातलं काढून ठेवणार आहे. 1 कांदा घेतलेला आहे, लसणाच्या 3 पाकळ्या घेतलेल्या आहेत, मोठाले आहेत, हे आपल्याला किसून घालायचे आहेत. दिसत असेल किसून घालायचं आपल्याला, किंवा बारीक बारीक कापून घातला तरी चालेल. पण बारीक कापला तर ते मुलांच्या म्हणजे तोंडात आलं तर ते खाणार नाहीत, टाकून देतील. आल्याचं थोडंसं किसून आलं घेणार आहे मी. तर एवढं नाही वापरणार आहे, थोडंसं वापरणार आहे. तर अर्धा चमचा घेतला तरी चालणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कोबी हा धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ भाज्या आहेत त्या धुवून घ्यायच्यात. आणि गाजर आहे ते आपण 1 वापरणार आहे, गाजर मी सांगितलं असेल, हे बघा छोटंसं आहे. आणि याशिवाय कांद्याची पात असते ती वापरू शकता तुम्ही, आणि काही भाज्या नसतील तरी चालत आहे. जेवढ्या अवेलेबल होतील तेवढ्या घालायच्या. आता ह्या भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून आपण काय करायचं आहे, उभ्या अशा कापून घ्यायच्या, जसं चायनीज पदार्थामध्ये कापले जातात ना उभ्या स्लाईसमध्ये, अगदी बारीक अशा कापून घ्यायच्या. आणि जी हे बघा हा कोबी आहे तो असा कापून घ्यायचा. तुमच्या आवडीने कमी जास्त तुम्ही भाज्या करू शकता. तुम्हाला जास्त घालायचं असेल जास्तही घालू शकता, काय हरकत नाही. हे बघा या प्रकारे कोबी, गाजर, कांदा, शिमला मिरची ही अशी कापून घ्यायची आपल्याला. तर बघा हे आपण चांगलं असं बारीक असं कापून घेतलेलं आहे सगळंच. कोबी कापलेलं आहे, गाजर कापलेलं आहे. गाजर जरा बारीक होत नाही लवकर, किसून घेतलं तरी चालणार आहे, पण होईल तेवढं मी बारीक केलेलं आहे. शिमला मिरची आहे, कांदा आहे, कांद्यातला पण थोडासा तुकडा ठेवलेला आहे मी. आणि लसूणसुद्धा मी पूर्ण, हे बघा लसूण किसलेलं आहे, जरासं आलं किसलेलं आहे, लसणाची 1 पाकळी ठेवलेलीच आहे. जास्त उग्र वास येण्यासारखं घालायचंच नाही, कारण आपण याच्यामध्ये जे शेजवान चटणी वगैरे वापरतो त्याच्यामध्ये लसूण आलं वगैरे असतं, मग जास्त घालायचंच नाही. ह्याच्यातलंही मी थोडंसं ठेवणार, नकोच एवढं, अगदी अर्धा पाव चमचा घालायचं. चला याशिवाय याच्यामध्ये जाणार आहेत चायनीज पदार्थामध्ये जे सॉसेस वापरले जातात ते सॉसेस वापरायचे आहेत आपल्याला, ते मी तुम्हाला करत सांगेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही सगळी तयारी ना अशी करून ठेवायची, भाज्या वगैरे कापून ठेवायच्या, म्हणजे पटदिशी आपल्याला ही चायनीज भेळ करता येते. कारण ही भेळ आहे ना केली की लगेच खायची आहे, मऊ पडू द्यायची नाही. त्यामुळे ही अशी तयारी करून ठेवायची आणि नंतर भेळ ही करायला घ्यायची. चला तर भाज्या आपल्या कापून झालेल्या आहेत. आता आपण जे सॉसेस आहेत त्याच्यामध्ये घालायचे. आपण चायनीज भेळ करतो आहे, तर चायनीज भेळमध्ये घालण्यासाठी जे सॉस लागतात ना ते एक जागी करून घ्यायचे, नाहीतर काय होतं गडबडीमध्ये कमी जास्त पडतं. तर बघा इथं मी 2 चमचे घेतलेले आहे शेजवान चटणी. आता आपण 4 प्लेट करतो आहे ना, तर त्या हिशोबाने आपण सॉसेस घ्यायचे. हा बघा माझ्याकडे ग्रीन चिली सॉस आहे तो घेते मी. तर बघा हा 1 चमचाभर घेऊया आपण, जास्त पण नाही घ्यायचं. त्यानंतर टोमॅटो सॉस,
शाळा सुटले त्यामुळे मुलं खेळतात बघा. टोमॅटो सॉस आहे तो आपण 2 चमचे घेऊया. मुलांना आवडते टेस्ट त्याची. सोया सॉस घालायचं आहे आपल्याला. आपल्याला घालायचं आहे 2 चमचे. हा तर पडदेशी पडतो बघा. आणखी थोडंसं घेतलं मी. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे विनेगर. आता ह्याच्यातलं एखादा सॉस नाही आहे तर तरी चालतं, काही हरकत नाही. विनेगर आहे ते घालते मी. साधं व्हाईट विनेगर आहे. 1 चमचा घालूया. आता हे सगळे सॉसेस आहेत ना एकजीव करून घ्यायचे आपल्याला. असे मिक्स करून घ्या. हे सगळे सॉसेस आपण मिक्स करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मीठ असते बघा. तर मीठ घालायचं असेल तर किंचितचं मीठ घालायचं, नाही घातलं तरी चालणार आहे. बघा गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आपण. असं पॅन घ्यायचा शक्यतो. तेल घालायचं. 1 चमचाभर तेल घातलेलं आहे मी. 1 छोटा चमचा तेल घातलेलं आहे. गॅस आता मोठा करायचा आपल्याला. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की कांदा म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या सगळ्याच घालायच्यात. गाजर, गॅस मोठा ठेवायचा आहे. आणि भाज्या आहेत त्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही. परतून घ्यायच्यात फक्त 2 मिनटं. भाज्यांमध्ये घालायचं असेल तर थोडंसं मीठ घालायचं आपण. किंचितचं मीठ घालणार आहे मी. तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे. हे बघा थोडंसं घातलेलं आहे मी. याच्यामध्ये आलेलं लसूण आहे ना, तो किसून घेतला होता तो घालूया. गॅस मोठा केलेला आहे. मोठ्या गॅसवरतीच हे परतून घ्यायचं आहे. चला तर आता हे सॉसेस आहेत ते घालू याच्यामध्ये. हे मिक्स करून घ्यायचं. मिरी पावडर असेल तर मिरी पावडर थोडीशी घाला. आता नूडल्स आहेत आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. आता गॅस बंद केला तरी चालणार आहे. गॅस मी बंद करून टाकलेला आहे. आणि हे नूडल्स आहेत आपण ह्याच्यामध्ये मिक्स करू. कोणी कोणी कच्चेसुद्धा ह्या भाज्या आणि जे सॉसेस आहेत ते घालतात आणि करतात. पण जर असं मुलं म्हणजे नाही खात, कच्चापणा असतो ना त्याच्यामध्ये. तर हे मिक्स करून घेऊया आता. तर बघा तयार आहे आपली मस्त अशी चायनीज भेळ. आणि ही ठेवायची नाही, लगेच खाऊन टाकायची. तर बघा बनवून तयार आहे आपली मस्त अशी चायनीज भेळ. जशी मुलांना आवडते तशी. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर पडदेशी लाईक करा. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी हुमाच किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंटमध्ये सांगत राहा.